जय महाराष्ट्र मित्रांनो, 10 दिवस 10 व्हिडिओ या फार्म हाऊस सेगमेंटच्या स्पेशल सिरीजमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय। या सिरीजचा 5वा व्हिडिओ बनवण्यासाठी आज आपण पुरंदर तालुक्यात आलोय। मी आशा करतो की या सिरीजमध्ये जे आपण 4 व्हिडिओ आधी बनवले होते, मावळ, मुळशी, वेल्हे आणि दौंड तालुक्याचे, ते तुम्ही नक्की बघितले असतील आणि तुम्हाला आवडले पण असतील। तर आज या सिरीजचा 5वा व्हिडिओ बनवण्यासाठी आपण पुरंदर तालुक्यात आलोय। हा व्हिडिओ आपण ॲक्च्युअल साइडवरच शूट केला होता आणि ह्या 1-2 मिनिटानंतरचे सगळे जे शूट्स आहेत ते तुम्हाला ॲक्च्युअल साइडवरच बघायला भेटतील। पण अति मुसळधार पावसामुळे आपण जी ही 1-2 मिनिटाची बाईट बनवली होती ती करप्ट झाली आणि त्यामुळे आपल्याला हा जो 1-2 मिनिटाचा शूट आहे तो परत इंडोर करावा लागलाय। तर तुम्ही आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूप सुंदर आम्ही या व्हिडिओला कव्हर केलेलं आहे आणि तुमच्यासाठी छोट्या मोठ्या सगळ्या डिटेल घेऊन आलोय। आणि जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला पण तुम्ही मुळीच विसरू नका। तर चला आता आपण या प्रोजेक्टची डिटेल माहिती घ्यायला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण हे समजून घेऊ की तुम्ही फार्म हाऊस प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट का करावी किंवा ॲग्रिकल्चर प्लॉट का घेऊन ठेवावे आणि ह्या प्रोजेक्टचे यूएसपी कुठले आहेत ते आपण समजून घेऊया। तर सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते आहे रेट। जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्ही फ्लॅट घ्यायला गेलात किंवा शॉप घ्यायला गेलात, ऑफिस स्पेस घ्यायला गेलात किंवा एनए प्लॉट घ्यायला गेलात तर रेट जे आहेत ते खूप जास्त असतात रिअल इस्टेटमध्ये। मेरा हार्ट फेल कराओगे क्या? पण फार्म हाऊसचे रेट आहेत ते कमी असतात आणि त्याच्यामुळे काय होतं की कोणालाही फार्म हाऊस प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक जी आहे ती करता येते। त्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्ही प्लॉट घ्यायला निघता, मग तो एनए प्लॉट असो किंवा फार्म हाऊस प्लॉट असो, तुम्हाला त्याच्यावर जीएसटी लागत नाही आणि जीएसटीच्या माध्यमातून तुमचे खूप सारे पैसे जे आहेत ते सेव्ह होतात। तिसरं महत्त्वाचं कारण कमी रेटने घेतल्यामुळे भविष्यात जे ॲप्रिशिएट होण्याचे जे चान्सेस आहेत ते खूप जास्त असतात। त्या व्यतिरिक्त तुम्ही जर इथं काही फार्मिंग केली फार्म हाऊस प्रोजेक्टमध्ये तर त्याच्यासाठी तुम्हाला कुठलं इन्कम टॅक्स लागत नाही पुढे जाऊन, तर ते एक खूप महत्त्वाचं कारण आहे। कमी रेटने घेतल्यामुळे तुम्हाला मोठा प्लॉट घेता येतो आणि मनासारखं जे घर आहे ते बनवता येतं, जे की शहरामध्ये शक्य नाही। पण फार्म हाऊस प्रोजेक्टमध्ये आज महाराष्ट्रामध्ये तुकडाबंदी कायदा असल्यामुळे कमीत कमी 11 गुंठ्याचा प्लॉट घ्यावाच लागतो आणि त्यामुळे तुम्ही कितीही मोठा बंगला बनवला तरी बाजूला जी गार्डनसाठी जी जागा आहे किंवा फार्मिंगसाठी जी स्पेस आहे ती तुम्हाला खूप सारी सोडता येते। आता या प्रोजेक्टच्या यूएसपी म्हणजे प्रोजेक्टमध्ये तुम्ही फार्म हाऊस प्लॉट का घ्यायला पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं फार्म हाऊस प्रोजेक्टमध्ये तुम्हाला सर्व फॅसिलिटी मिळतात। जसं आता हा 450 एकरचा प्रोजेक्ट आहे, याच्यामुळे सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटी तुम्हाला देण्यात आल्यात। थोडासा शेतकऱ्याच्या रेटपेक्षा जास्त जरी रेट असेल डेव्हलपरचा तरी तुम्हाला फॅसिलिटी जे आहेत त्या सर्व मिळतात। त्या व्यतिरिक्त गेटेड कम्युनिटी असल्यामुळे तुम्हाला जे ॲप्रिशिएशन आहे भविष्यातलं ते खूप चांगलं मिळतं। जर तुम्ही प्रोजेक्टच्या बाहेरची जागा बघितली आणि प्रोजेक्टमधली जागा बघितली तर तुम्हाला रेटमध्ये खूप मोठा तफावत जी आहे ती जाणवेल, कारण की जो प्रोजेक्ट असतात त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या फॅसिलिटी मिळतात आणि जेव्हा तुम्ही विकायला निघतात तेव्हा पण गेटेड कम्युनिटीमधले जे प्लॉट आहेत ते लवकर विकले जातात। तर ते सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे। आता आपण या प्रोजेक्टची जी डिटेल माहिती ती समजून घेऊ आणि त्या डिटेल माहितीमधून तुम्हाला हे पण लक्षात येईल की या प्रोजेक्टमध्ये तुम्ही प्लॉट का घ्यायला पाहिजे, कारण हा पुण्यातलाच नाही तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा किंवा जेवढे महाराष्ट्रात मोठे प्रोजेक्ट आहेत फार्म हाऊसचे त्याच्यामध्ये याची सुद्धा गणना होऊ शकते। सही कह रहे हो सर आप। आणि सगळ्यात सुंदर आणि लक्झुरियस प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये 160 एकरच्या पहिल्या फेजमध्ये 100 पेक्षा जास्त ऑलरेडी बंगले झालेले आहेत। तर चला आता आपण सविस्तर या प्रोजेक्टची माहिती समजून घेऊया। तर आता आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। तर लोकेशन सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट इथे नक्की सांगेल की आजचा जर व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा, पण आजच्या व्हिडिओला तुम्ही लाईक करायला मुळीच विसरू नका, कारण आजचा जो व्हिडिओ आहे तो बनवताना खूप सारा त्रास आम्ही फेस करून हा व्हिडिओ बनवतोय आणि कंटिन्यू इथं पाऊस पडतोय। जर तुम्ही फिरण्याचे शौकीन असाल, पावसाळ्यात जर तुम्हाला फिरायला आवडत असेल तर तुम्ही या प्रोजेक्टला नुसतं व्हिजिट केलं तरी तुम्हाला फिरल्यासारखा फील येईल, कारण हा जसं मी मगाशी सांगितलं पुण्यातलाच नाही तर महाराष्ट्रातला म्हणू शकता की सगळ्यात मोठा डेव्हलप आणि लक्झुरियस प्रोजेक्ट आहे आणि पूर्णपणे हिलवर असल्यामुळे इथलं जे निसर्ग आहे तुम्ही मागं पण माझ्या बघू शकता किंवा पुढं बघू शकता, खूप सुंदर आहे। म्हणजे पिकनिक स्पॉट असल्यासारखाच हा प्रकार आहे। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला तर निश्चित लाईक करा आणि आमच्या चॅनलवर जर पहिल्यांदा असेल तर सबस्क्राईब कराल तर मुळीच विसरू नका। तर चला आता आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया। तर ह्या प्रोजेक्टचं जे लोकेशन आहे ते आहे नारायणपूरचं जे मंदिर आहे आणि बालाजीचं जे मंदिर आहे त्याच्या मधोमध हा प्रोजेक्ट आहे। 450 एकरचा पूर्ण हा प्रोजेक्ट आहे। याचं डिस्टन्स सांगायचं झालं तर सासवडवरनं 11 किलोमीटर बसतो। सासवडचं जे बसस्टॉप आहे एसटीचं शेवटचं बसस्टॉप तिथून 11 किलोमीटर आहे आणि जे केतकवळेचा जो फाटा आहे, भोर फाटा पण ज्याला म्हणतात, तिथून हा 13 किलोमीटरवर प्रोजेक्ट आहे। कात्रजवरनं हा प्रोजेक्ट जो आहे तो 26 किलोमीटर बसतो आणि इथं येण्यासाठी तुम्हाला वेळ जो आहे तो खूप कमी लागतो। साधारणतः 30 मिनिटात तुम्ही इथे येऊ शकता, कारण जो रोड आहे तो पूर्ण हायवे असल्यामुळे सुसाट रोड आहे एकदम
आणि अगदी घड्याळ लावून मी 30 मिनिटांमध्ये इथे पोहोचलोय. तो जो वेळ जो आहे तो या प्रोजेक्टवर येण्यासाठी खूप कमी लागतो आणि याचं जे लोकेशन आहे तुम्हाला पटकन सापडण्यासारखं आहे. आणि जरी लोकेशन लक्षात नाही आलं टेंशन नहीं लेने का, आपण है ना. तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून तुम्ही या प्रोजेक्टचं लोकेशन मागवू शकता आणि या लोकेशनपर्यंत पोहोचू शकता. आय होप की तुमच्या या प्रोजेक्टचं लोकेशन लक्षात आलं असेल. आता आपण या प्रोजेक्टची बाकी डिटेल माहिती समजून घेऊ. सो आता आपण या प्रोजेक्टचं सर्वप्रथम तर टायटल समजून घेऊ. म्हणजे गव्हर्नमेंटची कुठली परमिशन आहे की ज्याच्यामध्ये हे 450 एकरचं पूर्ण टाउनशिप झाली इथे. तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की एनए प्लॉट आहेत इथे. 8-8 गुंठ्याचे एनए प्लॉट पण करण्यात आलेले आहेत. एनए प्लॉट करायचा फायदा तोच आहे की तुमचं सेपरेट सेल डीड आणि 7/12 आणि 70% बँक लोन पण होणार आहे. सोबत ॲग्रिकल्चर प्लॉट पण आहेत. पण ॲग्रिकल्चर प्लॉट जे आहेत ते कमीत कमी 12 गुंठ्याचे प्लॉट आहेत. त्याच्यामुळे पण तुमचा सेपरेट सेल डीड आणि 7/12 होणार आहे. इंटिग्रेटेड सोसायटी तुम्ही माझ्या खाली बघू शकता. पहिला फेज जो आहे तो 160 एकरचा होता, ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट 100 बंगले झाले जे तुम्हाला इथं दिसत असतील. आणि असे फार कमी प्रोजेक्ट असतात शहराच्या अवतीभोवती की जे प्रोजेक्ट 450 एकरमध्ये असून सुद्धा पूर्णपणे डेव्हलप असतात आणि जिथे लोक घरं सुद्धा बनवतात. त्याच्यातला हा एक प्रोजेक्ट आहे जो की सक्सेसफुल प्रोजेक्ट आहे असं म्हणायला बिलकुल म्हणजे वावगं ठरणार नाही. आणि दुसरा जो फेज आहे तो 60 एकरमध्ये असणार आहेत आणि 60 एकरमध्ये तुम्ही एनए प्लॉट घेऊ शकणार आहात 8-8 गुंठ्याचे. सोबत तुम्ही ॲग्रिकल्चर प्लॉट जर घ्यायचा असेल, कारण दोन्हीच्या रेटमध्ये जो आहे तो तफावत आहे. तर त्यामुळे जर तुमचं बजेट कमी असेल तर तुम्ही ॲग्रिकल्चर प्लॉट घेऊ शकता आणि बजेट जर इश्यू नसेल तर तुम्ही एनए प्लॉट घेऊ शकता. किंवा ज्यांना एनएच प्लॉट घ्यायचे तर त्याच्यासाठी पण हा प्रोजेक्ट चांगला आहे. कारण याच्या आधी 4 व्हिडिओ जे बनवले 4 प्रोजेक्टचे, तर त्याच्यामध्ये सगळे जे प्लॉट ते ॲग्रिकल्चरच होते. तुम्हाला ओन कॉन्ट्रीब्युशन करावं लागत होतं. पण इथं जे आहे एनए प्लॉट असल्यामुळे तुमचं इथे बँक लोन सुद्धा होणार आहेत. आता बाकी गोष्टी सांगायचं झालं तर 450 एकरचा प्रोजेक्ट आहे. 24/7 इथं सिक्युरिटी आहे. नुसतं गेटवर सिक्युरिटी नाहीये तर प्रोजेक्टच्या टप्प्याटप्प्यात तिथं सिक्युरिटी आहे. त्या व्यतिरिक्त रोड आहेत. रोडची एक चांगली गोष्ट काय की 15 मीटरचे पण रोड आहेत, 12 मीटर पण आहे, 9 मीटर पण आहे आणि 6 मीटरचे पण रोड आहेत. पाण्याचा बिलकुल प्रॉब्लेम नाही म्हणजे कारण प्रोजेक्टमध्येच एवढे खूप सारे तुम्हाला छोटे छोटे तलाव इथं बघायला भेटतील. आणि प्रॉपर पाण्याचं जे नियोजन आहे पिण्याच्या पाण्याचं ते पण इथं व्यवस्थित करून ठेवण्यात आलेलं आहे. त्या व्यतिरिक्त आता ज्या मी भागात थांबलेलो आहे हा एक गझिबोचा एरिया आहे जिथून अख्खा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला भेटतो. समोर अगदी तिथपर्यंत डॅम पण दिसतो, डॅम व्ह्यू पण आहे इथून. सोबत हा एक कॅन्टीनचा एरिया आहे म्हणजे इथं बसण्याची सेटिंग अरेंजमेंट सगळी करण्यात आलेली तुम्ही बघू शकता. आणि या साईडला आतमध्ये जे आहे ते रेस्टॉरंट आहे. त्यामुळं इन हाऊसच खूप सुंदर असं रेस्टॉरंट या प्रोजेक्टमध्ये बनवण्यात आलेलं आहे. आणि जे इथं बाहेरच्या साईडला गेट पण ठेवलेले आहेत, जे बाहेरचे लोक आहेत ते सुद्धा इथं रेस्टॉरंटमध्ये येऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की इथं जरी 100 फार्म हाऊस झाले असतील म्हणजे बंगलो जरी झाले असतील तर लोक काय फर्स्ट होम म्हणून इथं राहत नाही, तर ते कधीतरी सणासुदीला किंवा शनिवार रविवार येतात. रिटायर झालेली जी लोक आहेत ती परमनंट इथं राहतात. पण जी कधीतरी येणारी लोक आहेत त्यांना ही रेस्टॉरंटची जी फॅसिलिटी आहे ती खूप महत्त्वाची असते. तर ती सुद्धा इथं अवेलेबल आहे आणि खूप उत्तम प्रकारचं जे जेवण इथं मिळत आहे. कारण आम्ही आल्यानंतर ते ट्राय पण केलं होतं. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट काय की मेन रोड टच प्रोजेक्ट आहे. तर बऱ्याचदा काय होतं मेन रोडवरनं आतमध्ये प्रोजेक्ट असला तर आतले रोड जे आहे ना ते कच्चे असतात. तर हा प्रोजेक्ट जो अगदी मेन रोडला लागून आहे. तुम्ही बघू शकताय माझ्या मागं जे जातोय हा कापूर रोडवरनं सासवडला जोडणारा रोड आहे. त्यामुळं प्रोजेक्टचं जे लोकेशन आहे ते तर चांगलंच आहे, पण ह्या ज्या फॅसिलिटी ते दिलेल्या आहेत त्या खूप चांगल्या आहेत. त्या व्यतिरिक्त मेंटेनन्ससाठी प्रॉपर इथे एक डिपार्टमेंट ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे मेंटेनन्सचं एक प्रॉपर ऑफिस आहे. आतमध्ये कुठलाही मेंटेनन्स करायचा असेल तर त्याची जी टीम आहे ती प्रॉपर इथं डेव्हलपरकडून अवेलेबल करून देण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या जे तुम्ही बंगलो बनवला आणि काही अडचण आली तरी तुम्हाला लगेच अर्ध्या रात्री पण इथं जो माणूस आहे तो मिळून जातो. सिक्युरिटी गार्ड खूप सारे इथं ठेवण्यात आलेत आणि जे बेसिक फॅसिलिटी जसं आता तुम्हाला हे स्ट्रीट लाईट दिसत असेल ते आहे. आतले जे रोड आहेत जे डांबरी रोड ठेवण्यात आलेत. आणि एक गोष्ट मला इथं डेव्हलपरची खूप आवडली की निसर्गाची कुठलीही हानी इथं करण्यात आलेली नाही. तुम्ही झाडं बघाल ना झाडच झाड आहेत आणि जेवढे गरजेपुरते झाड आहेत ना तेवढीच तोडण्यात आले जिथे बंगलो बनवायचा आहे. म्हणजे सपाटीकरण बिलकुल करण्यात आलेलं नाहीये. प्रोजेक्ट जो आहे तो थोडासा हिल टॉप हिल स्लोप टाईपचा याचं कंटूर आहे. त्यामुळे जो व्ह्यू आहे तो सिनिक व्ह्यू इथं खूप छान मिळतो. तुम्ही जर निसर्गाच्या सानिध्यात राहणं जर पसंत करत असाल तर हा प्रोजेक्ट तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही बघत असाल मी हा व्हिडिओ बनवताना पण इथं जे वारं वाहते किंवा पाऊस आहे किंवा इथे पूर्ण डोंगरावर बघू शकता पूर्ण धुकं आलेलं आहे. म्हणजे असं निसर्गरम्य ठिकाणी असणारे प्रोजेक्ट फार कमी बघायला भेटतात. आणि हा त्याच्यातला एक प्रोजेक्ट आहे की निसर्गाची बिलकुल कुठली हानी करण्यात आलेली नाही. म्हणजे अनटच नेचर असं यांचं ब्रीद वाक्य. तर असा प्रोजेक्ट तुम्हाला नक्की इथं बघायला भेटेल. आणि खास करून तुम्ही जर पावसाळ्यात फिरणं पसंत करत असाल तर तुम्ही या प्रोजेक्टला नुसती साईड व्हिजिट जरी केली तरी तुमचे ते साईड व्हिजिटचे पैसे वसूल होतील आणि तुमचा जो वेळ आहे
तो पण मार्गी लागल्याचा तुम्हाला फील येईल. तर आता आपण पटापट काय करू, या प्रोजेक्टचे जे साईजेस आहेत ते समजून घेऊ, काय रेट आहे तो समजून घेऊ आणि किती % लोन वगैरे होणार आहे त्या बाकीच्या राहिलेल्या गोष्टी पण समजून घेऊया. तर शेवटी आपण रेट बद्दल जाणून घेऊ. तर तुम्हाला इथला रेट सांगतो. 2 प्रकारचे रेट आहेत. एक आहे ऍग्रिकल्चर प्लॉटचा रेट आणि एक आहे एनए प्लॉटचा रेट. तर ऍग्रिकल्चर प्लॉट जो आहे तो 12,000 स्क्वेअर फूटचा प्लॉट तुम्हाला 40 लाखात इथं घेता येणार आहेत आणि त्याच्यासाठी लोन होणार नाही, तुम्हाला ओन कॉन्ट्रीब्युशन करावं लागेल. पण जर तुम्हाला लोन घ्यायचं असेल किंवा एनएच प्लॉट घ्यायचं असेल तर कमीत कमी 8,000 स्क्वेअर फूटचा इथे एनए प्लॉट तुम्हाला घेता येईल. 700, 800, 900 असे वेगवेगळे रेट एनए प्लॉटचे इथे ठेवण्यात आलेले आहेत. तर त्या हिशोबाने गेले तर साधारणतः 56 ते 60 लाखापर्यंत एनए प्लॉट जातो, ज्याला घेण्यासाठी 70% पर्यंत कुठल्याही बँकेचं इथे लोन होणार आहे आणि फार कमी ओन कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला तिथे करावं लागेल. एक 20 ते 30% पर्यंत करावं लागेल आणि सिबिल चांगला असेल तर मॅक्सिमम पण लोन होईल. दोन्ही केसमध्ये तुमचा सेपरेट सेल डीड आणि 7/12 इथे होणार आहे. तुम्ही ऍग्रिकल्चर प्लॉट घेतला तरी सुद्धा सेपरेट सेल डीड 7/12 होईल आणि एनए घेतला तरी सेपरेट सेल डीड आणि 7/12 होणार आहे. तुम्ही बंगले बघू शकता, असे मस्त सुंदर लोकांनी घरं बनवलेत आणि सगळ्यात चांगली गोष्ट काय, फक्त बंगल्यापुरतीच जागा साफ करण्यात आली. बाकी जो नॅचरल इथले जे झाडं आहेत, तुम्ही ग्रीनरी बघू शकता, ॲज इट इज तशी ठेवण्यात आलेली आहे. अतिशय आपण नेचर फ्रेंडली अशी ही सोसायटी आहे. खूप बघण्यासारखा हा प्रोजेक्ट आहे. आम्ही दिवसभर या प्रोजेक्टमध्ये होतो. सगळा पूर्ण प्रोजेक्ट 450 एकरचा आम्ही फिरलेलो आहेत. अनेक वॉटर बॉडीज या प्रोजेक्टमध्ये आहेत, जे मोर आहेत, जे वेगवेगळे पक्षी आहेत त्याचे तुम्हाला आवाज इथे ऐकता येतील. सुंदर प्रोजेक्ट आहेत भाई, मजा आया. काय राहिलं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा किंवा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला नसेल तर तुम्ही कृपा करून आम्हाला माफ करा आणि जर आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला पण मुळीच विसरू नका आणि आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण मुळीच विसरू नका. आणि जाता जाता एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही ॲग्रिकल्चर प्लॉट इथे किंवा कुठेही घेणार असाल तर तुम्हाला फार्मर सर्टिफिकेटची फार गरज लागू शकते. तर तुम्हाला फार्मर सर्टिफिकेट घेण्यासाठी कुठलीही मदत लागली तरी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला नक्की कॉल करा, कारण आत्तापर्यंत 2000 पेक्षा जास्त लोकांना आम्ही फार्मर सर्टिफिकेट बनवून दिले आणि शेत जमीन घेण्यासाठी त्यांना मदत केलेली आहे. आता ह्या सिरीजमध्ये जरी आत्तापर्यंत आपण हा 5वा व्हिडिओ बनवत असेल तर अनेक असे प्रोजेक्ट आहेत की जे आपण कव्हर करू शकलेले नाही आत्तापर्यंत. तर तुमचं कुठलंही बजेट असू द्या, कुठलंही लोकेशन असेल तरी सुद्धा तुम्ही आम्हाला नक्की ते कळवा, जेणेकरून तुमच्या बजेटला, तुमच्या लोकेशनला मॅच होणाऱ्या अनेक प्रॉपर्ट्यांची गॅलरी आहेत आमच्याकडे. नक्की आम्ही तुम्हाला ते सांगू. तुम्ही तुमची रिक्वायरमेंट फक्त आम्हाला कॉल करून नक्की कळवा. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशन सोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.